नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर एक सुरेख कथा सादर करणार आहे आणि माझी खात्री आहे आजी आणि नात ह्या नात्यावरती ही कथा आहे आणि ह्याचे लेखक आहेत कौस्तुभ केळकर, ज्यांच्या गोष्टी आपल्या सर्वांनाच खूप आवडतात आणि त्यामुळे ही खूप गोड गोष्ट झालेली आहे, गोड कथा झालेली आहे आणि माझ्याप्रमाणेच तुम्हाला सर्वांना सुद्धा ती खूप आवडेल ह्याची मला खात्री आहे. आणि कथेचं शीर्षक आहे सदाबोली. पण त्यापूर्वी एक छोटीशी सूचना, ती म्हणजे जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा, युट्यूबच्या कॉमेंट सेक्शनला कॉमेंट करा आणि हो, जर चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण आजची कथा. लेखक आहेत कौस्तुभ केळकर आणि कथेचं शीर्षक आहे सदाबोली. आजी, तिची आजी तिला खूप म्हणजे खूपच आवडायची. अगदी लहान असल्यापासून आई बाबा ऑफिसला जायचे, अगदी सकाळी घराबाहेर ते थेट संध्याकाळी घरात शिरायचे. तिचा दिवस आजीपासून सुरू व्हायचा आणि आजीपाशीच संपायचा. जवळच तर शाळा. आजीचं बोट धरून घरातून शाळेत आणि मग शाळेतून घरात. एक घास चिवचा. आजीच तर भरवायची तिला वरण भात. आजीशिवाय तिला दुसरं काही सुचायचंच नाही. चिव. आजीनी तिचं नाव चिव ठेवलेलं. दिवसभर बिचारी आजी हिची चिवचिव चिवचिव सहन करायची. आता चिव मोठी झालीये, अगदी कॉलेज गोईंग हं. आणि आजी म्हातारी, आउट गोईंगची वाट बघत असल्यासारखी. अहो काही काय बोलताय राव, आजी हवी आहे आम्हाला अजून खूप खूप वर्ष. अजूनही चिवला आजी खूप आवडते, पण पण म्हणजे खूप खूप नाही. अहो किती वेळा सांगितलं आजीला की कॉलेज फ्रेंड्स घरी आले ना की चिव म्हणून हाक मारायची नाही. पण ना असं ऑकवर्ड वाटतं ना. पण नाहीच लक्षात राहत हो आजीच्या. खरं तर तिला खूप विसरायला होतं आजकाल. घड्याळ मात्र ते बरं लक्षात राहतं. अहो परवाचीच गोष्ट. आपली चिव, एरवी चिव म्हटलेलं चालतं बरं का तिला, फक्त कॉलेजच्या फ्रेंड्सच्या समोर, ते समोर असताना नको. हा तर काय सांगत होतो, सईची बर्थडे पार्टी होती. घरी यायला जरा उशीरच झालेला, म्हणजे 10:30. 10:30 झालेले, म्हणजे काही फार नाही. बेल वाजवली तर आजीनीच दार उघडलं. झालं सुरू. तरण्या ताठ्या पोरीनं इतक्या उशिरापर्यंत बाहेर राहावंच कशाला मुळी? तुझ्या बापाला चालत असेल, मला चालणार नाही. रीत भात ही पाळायलाच हवी. OMG, आजी जाम चिडलेली. चिवचा बाबा पण आज अगदी आजीच्या पार्टीत. चिव धुसफुसली, उशी डोक्यावर घेऊन झोपली. सॉरी आजू, पुन्हा नाही लेट करणार. माय स्वीट टू. दुसऱ्या दिवशी सकाळी चिवची समझोता एक्सप्रेस. आजी की बाहों में. आजी खुश. गालगुच्च्या. हल्ली आजीला न काहीतरी वेगळंच आठवतं. म्हणजे ती लहान असतानाच, तिच्या माहेरचा वाडा, तिची शाळा, नाहीतर मग चिवच्या नर्सरीतल्या बाई, चिवची बडबड गाणी, सकाळची भाजी आठवण्याचे इकडे वांदे. पण 50 वर्षापूर्वीचं मात्र अगदी लख्ख आठवतं. खरं तर खूप बोलायचं असतं तिला. सदाफुली सारखी आजीची सदाबोली झालेली.
पर कोणी सापडतच नाही ऐकणार. प्रत्येक जण आपला आपापल्या उद्योगामध्ये. मग एखाद्याला पकडलं ना की सोडतच नाही आजी. आता सवय झालीये. चिव तर अगदी सरळ उठून चालायलाच लागते. जाम बोर होतं. आजीबाई मग फुगून बसते. मी नकोय कुणाला. माझ्याशी बोलायला अगदी कुणालाच वेळ नाही. सलग अर्धा अर्धा तास कोण बोलणार हिच्याशी. एकतर ऐकू कमी येतं, गुडघे कुरकुरतात, घराबाहेर जाणं नाही. चलताय. लास्ट वीक मधली एक सकाळ. चिवला उठावसच वाटेना अजिबात. अंग दुखतय, थोडी कणकणही. आजी आली. कपाळाला हात लावला. अरे, केवढी तापलीये पोर. लगेच बाबानं गाडी काढली. गुड मॉर्निंग डॉक्टर. व्हायरल आहे, गोळ्या देतोय. 4-5 दिवस मात्र अगदी पूर्ण रेस्ट. डोंट वरी. 4-5 दिवस घरात अडकून पडायचं. चिवची तगमग, तणतण. आई बाबा ऑफिसला पळाले. ती आणि आजी. मग आजी फॉर्मात. पुन्हा यंग आजी झालेली. वरण भात, तो काय भरवला चिवला. मग डोकं काय चेपलन. मग गोष्टी काय सांगितल्यान. स्वतःची सगळी सगळी ऑटोबायोग्राफी सांगितली. 4 दिवस आजी बरोबर. पण खरं सांगू, यावेळी चिवला खरंच बोर नाही झालं. इतकी वर्ष आजी बरोबर राहतीये ना. आजी नावाचं पुस्तक कधी वाचलंच नव्हतं. खरंच हुशार होती आजी तिची. काटकसरीत काढलेलं आयुष्य. सुरुवातीचा सासूरवास, लेकी सुना नातवंड. आजी ना रिटायर्ड झाली ना टायर्ड. आजी तिला पुन्हा एकदा खूप खूप आवडायला लागली. मग चिऊ ऍक्सेप्टेड हर फॉल्ट. आजीशी बोलायला हवं, खूप खूप, जसा वेळ मिळेल तसा. आता मी आणि आजी, ती माझी चिव. आय लव्ह धिस चिव चिव. आजारीच होते मी इतके दिवस. आता खरंच सुधारले. आय लव्ह यू आजी. नाव चिव इज ओके. म्हणजे नवीन चिव आणि जुनी चिव दोघीही. आजचीच गोष्ट. संध्याकाळी 6. चिव कॉलेजातनं घरी. आजीला चहा करून दिला. दोघी तासभर गप्पा कुटत बसल्या. इतकं की आई बाबा आलेलं कळलं सुद्धा नाही. आई कौतुकाने सगळं ऐकत होती. तेवढ्यात आजी म्हणाली, बस कर ग चिऊ, किती बडबड करतीयस, जाम बोर होते. सदा बोली कुठची. जा, आईला स्वयंपाकात मदत कर. हे बोर हापूस आंब्या इतकं गोड लागलं घराला. सदा बोलते रहो. सदा बोली. प्यार वाली बोली. धन्यवाद. लेखक आहेत कौस्तुभ केळकर, नगरवाला. आणि सादर करती आरती गुप्ते.